स्मार्ट अहमदनगर न्यूज। 4 जून रोजी विकसित भारताची पायाभरणी होणार डॉक्टर सुजय विखे श्रीगोंदा। 4 जून रोजी विकसित भारताची पायाभरणी होणार असून 400 पारच्या माध्यमातून नवा इतिहास लिहिला जाणार असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला। 2014 प्रमाणे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हमीची लाट सुरू असून या लाटेत विरोधकांचा सुपडा साफ होणार असे त्यांनी सांगितले। गोगरगाव व देऊळगाव येथील प्रचार सभेत ते बोलत होते। महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचार चांगलाच गाजत आहे। ठिकठिकाणी त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळत आहे। गावोगाव पिंजून काढत असताना त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे काम सुरू आहे। मागील 5 वर्षात त्यांनी केलेली विकास कामे, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दशकात झालेली कामे हा त्यांचा प्रचाराचा अजेंडा आहे। विकास कामाच्या जोरावर ते मतदारांना आवाहन करत आहे। शनिवारी श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी घोगरगाव येथे सभा घेत रुईखेल, बागर्डे, तरणगव्हाण, चवर सांगवी, बनपिंपरी, तिडे सांगवी या गावातील नागरिकांशी संवाद साधला। यावेळी त्यांच्यासोबत युवा नेते विक्रमसिंह पाचपुते, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक, तालुका अध्यक्ष संदीप नागवडे, अर्जुन शेळके, सिद्धेश्वर देशमुख, बक्षुद्दीन शेख, राजेंद्र बेरड, गोगरगावचे सरपंच सुजाता भोसले, सुवर्णाताई भोसले, सचिन जगताप तसेच गावातील आजीमाजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना सुजय विखे पाटील यांनी सांगितले की 2047 रोजी विकसित भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवले आहे। या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी 4 जून रोजी देशात पुन्हा भाजप आणि महायुतीचे सरकार येणार असून या स्वप्नाची पायाभरणी केली जाणार आहे। मागील 10 वर्षातील मोदी सरकारने केलेल्या कामामुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशवासियांचा विश्वास वाढला आहे। यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 400 पारचा आकडा सहज गाठता येणार आहे। जिल्ह्यातही लोक नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान म्हणून पाहू इच्छित आहे। यामुळे राज्यातही महायुतीचा 45हून अधिक जागांवर विजय निश्चित आहे। निवडणूक अंतिम टप्प्यात असून पंतप्रधान मोदी यांचे क्रेज वाढत आहे। तुम्ही दिलेला प्रतिसाद ही माझ्या विजयाची ग्वाही देत असल्याचे त्यांनी सांगितले। श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले।